नमस्कार मंडळी. आज आपण 3 इंटरेस्टिंग कंपन्यांच्या तिमाही निकालांवर एक नजर टाकणार आहोत. हो, LIC, बिर्लासॉफ्ट आणि इंडिगो पेंट्स. बघूया यांचे आकडे आपल्याला काय सांगतात. ओके. पुढे जाण्याआधी एक छोटी पण खूप महत्वाची गोष्ट. हे जे काही आपण बोलणार आहोत ते फक्त आणि फक्त शैक्षणिक उद्देशांसाठी आहे, माहितीसाठी आहे. कुठेही गुंतवणूक करायची असेल तर आधी आपल्या फायनान्शियल ॲडवायझरशी नक्की बोला. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी LICचे रिझल्ट्स, मग बिर्लासॉफ्ट आणि इंडिगो पेंट्स, आणि शेवटी या तिन्हींमधून काय महत्वाचं आहे ते पाहू. चला सुरुवात करूया इन्शुरन्स सेक्टरच्या एका दादा कंपनीपासून, अर्थातच LIC. पाहूया बरं या क्वार्टरमध्ये त्यांची कामगिरी कशी राहिली आहे. वाव, सुरुवातच एकदम धमाकेदार आकड्याने होतीये. LICचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा तब्बल 30.7% वाढलाय. म्हणजे बघा, मागच्या वर्षी जिथे 7,729 कोटी रुपये होते तिथे आता तो आकडा 10,099 कोटींवर गेलाय. ही खरंच खूप मोठी उडी आहे. बरं, फक्त नफाच नाही, इतर गोष्टी पण महत्वाच्या आहेत. नेट प्रीमियम इन्कम म्हणजे काय? तर लोकांनी भरलेल्या हप्त्यांमधून जे उत्पन्न मिळतं ते, त्यात 5.5% वाढ आहे. आणि एक अजून खूप महत्वाची गोष्ट, सॉल्व्हन्सी रेशो. तो 1.98% वरून 2.13% सुधारलाय. आता हा सॉल्व्हन्सी रेशो म्हणजे नेमकं काय आणि तो इतका महत्वाचा का आहे? सोपं आहे. समजा कंपनीकडे भविष्यात येणारे सगळे क्लेम्स आणि देणी फेडण्यासाठी पुरेसे पैसे आहेत की नाही हे हा रेशो सांगतो. आणि तो जितका जास्त तितकं कंपनीचं आर्थिक आरोग्य चांगलं. त्यामुळे हा रेशो वाढणं ही एक जबरदस्त पॉझिटिव्ह गोष्ट आहे. ओके, तर LIC झालं. आता इन्शुरन्स सेक्टरमधनं थेट IT सेक्टरमध्ये उडी मारूया. आपली पुढची कंपनी आहे बिर्लासॉफ्ट. बघूया या IT मधल्या मजबूत प्लेअरने काय दिवे लावलेत. आणि इथे पण एक मोठा आकडा दिसतोय, कंपनीचा EBIT म्हणजे अर्निंग्स बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्सेस. सोप्या भाषेत सांगायचं तर व्याज आणि टॅक्स देण्याआधीचा नफा, तो तब्बल 40% वाढलाय. यावरून कळतं की कंपनीचं ऑपरेशनल मॅनेजमेंट किती सुधारलंय. आणि हीच गोष्ट आपल्याला मार्जिनमध्ये पण दिसतीये. मागच्या वर्षी जे मार्जिन 10.7% होतं ते आता थेट 14.5%वर पोचलंय. याचा अर्थ अगदी सरळ आहे. कंपनी आता प्रत्येक विक्रीमागे जास्त पैसे कमवतीये. सोपं आहे. बाकीच्या आकड्यांबद्दल बोलायचं झालं तर रेव्हेन्यू म्हणजे एकूण उत्पन्न 3.4% वाढून 1,329 कोटी झालंय. आणि नेट प्रॉफिट 9.1% वाढून 116 कोटींवर पोचलंय. म्हणजे एकंदरीत चांगली स्थिर वाढ दिसतेय. आणि हो, गुंतवणूकदारांसाठी एक खुशखबर आहे. कंपनीने प्रत्येक शेअर मागे 2.5 रुपयांचा अंतरिम डिव्हिडंड म्हणजे लाभांश जाहीर केला आहे. ही बातमी तर गुंतवणूकदारांना नेहमीच आवडते. चला, ITच्या कोड्समधून बाहेर पडून आता रंगांच्या दुनियेत जाऊया. आपली तिसरी आणि शेवटची कंपनी आहे इंडिगो पेंट्स. पेंट इंडस्ट्रीमधलं हे एक झपाट्याने वाढणारं नाव आहे. बघूया यांचे निकाल काय सांगतात. इंडिगो पेंट्सने तर सगळीकडेच चांगली कामगिरी केली आहे. बघा, रेव्हेन्यू 4.2% वाढला, EBITDA 12.1% वाढला आणि नेट प्रॉफिट 10.9% वाढला. याला म्हणतात एक बॅलन्स्ड आणि हेल्दी ग्रोथ. आणि हो, इथेही मार्जिनची स्टोरी इंटरेस्टिंग आहे. मागच्या वर्षी जे मार्जिन 13.9% होतं ते आता 14.9%वर गेले. म्हणजे कंपनीची प्रॉफिट कमावण्याची क्षमता वाढली आहे हे स्पष्ट दिसतंय. तर मग आपण या तिन्ही कंपन्यांचे निकाल पाहिले. चला आता पटकन एक सारांश घेऊया, म्हणजे मुख्य मुद्दे लक्षात राहतील. बघा, एका नजरेत सांगायचं तर LICसाठी सर्वात मोठी गोष्ट होती 30.7%ची नेट प्रॉफिटमधली वाढ. बिर्लासॉफ्टसाठी 40%ची EBIT वाढ आणि सोबतच डिव्हिडंडची घोषणा. आणि इंडिगो पेंट्ससाठी EBITडामधली वाढ आणि मार्जिनमध्ये झालेली सुधारणा हे महत्वाचे पॉइंट्स होते. आणि जाता जाता एक प्रश्न. इन्शुरन्स, IT आणि पेंट्स हे तिन्ही वेगवेगळे सेक्टर्स आहेत, बरोबर? आणि या तिन्ही सेक्टरमधल्या कंपन्या चांगली कामगिरी करत आहेत. तर मग ह्या सगळ्याचा आपल्या अर्थव्यवस्थेसाठी काय अर्थ असू शकतो? ह्यावर जरा विचार करायला हरकत नाही.